Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. तर तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. तर त्यामधील जे पेपर नंबर 7 आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. पेपर नंबर 7 इज इंटायटल ॲज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. ओके, पेपर नंबर 7चे टायटल कोणते आहे? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. तर आज आपण या लेक्चर्समध्ये डायव्हर्सिटी मॅनेजमेंट, ओके, डायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचा स्टडी या ठिकाणी आपण करणार आहोत. तर डायव्हर्सिटी मॅनेजमेंट नक्की काय आहे? तर डायव्हर्सिटी मीन्स बीइंग डायव्हर्स ऑर वरीड. ओके, डायव्हर्सिटी मीन्स बीइंग डायव्हर्स ऑर वरीड अँड ॲट वर्क मीन्स हॅविंग अ वर्कफोर्स comprised of two or more groups of employees with various racial, ethnic, gender, cultural, national origin, handicap, age and religious backgrounds. ओके, डायव्हर्सिटी मॅनेजमेंट हे कशासाठी केले जाते? ओके, डायव्हर्सिटी मॅनेजमेंट कशासाठी केले जाते त्याचा स्टडी आपण ठिकाणी करीत आहोत. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करीत असतात. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करीत असतात. मग असे काम करताना त्या सर्वांचे एकमेकांशी काय होत असते? इंटरॅक्शन होत असते. त्याचबरोबर डायव्हर्सिटी मीन्स बीइंग डायव्हर्स. ओके, दुसरीकडे डायव्हर्स होणे. अँड ॲट वर्क मीन्स ही हॅविंग अ वर्कफोर्स कंप्राइज ऑफ टू और मोर ग्रुप्स ऑफ एम्प्लॉईज विथ व्हरियस रॅशियल, इथनिक, जेंडर, कल्चरल, नॅशनल ओरिजिन, हँडिकॅप, एज अँड रिलिजियस backgrounds. Okay, we introduce diversity and diversity management here and then address it and features throughout the book. तर या ठिकाणी आपण डायव्हर्सिटी म्हणजे काय त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर इन द US कॉन्टेक्स्ट व्हाईट मेल्स नो लॉंगर डॉमिनेट द लेबर फोर्स. ओके, US मध्ये व्हाईट मेल्स, व्हाईट पीपल अँड ब्लॅक पीपल असे त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन केले जात होते. म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव केला जात होता. आणि त्याचबरोबर जे काही व्हाईट मेल्स होते त्यांना कोणीही लॉंगरसाठी डॉमिनेट करत नव्हते. बट इन इंडिया द यंग पॉप्युलेशन बिलो 30 years ऑफ एज फॉर्म द मेजॉरिटी ऑफ द वर्कफोर्स. Also more women are entering the professional domain. Women and other categories will account for most labor force growth in the near future. Okay, women अँड अदर कॅटेगरीज. ओके, ही काही वुमेन आहे जी महिला आहे आणि अदर कॅटेगरीज यांना कोणत्या ह्याच्यामध्ये अकाउंट केले जाते? तर फॉर मोस्ट लेबर फोर्स ग्रोथ इन द नियर फ्युचर. ओके, एम्प्लॉयर्स टुडे देअरफॉर often strive for diversity not just because the law says they must but due to self interest. तर या ठिकाणी आपण या डायव्हर्सिटी मॅनेजमेंटचे काही फीचर्स आहेत. ते फीचर्स काय आहेत? तर डायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणजे काय? तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करीत असतात. मग त्या ठिकाणी जे काही वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, त्यांच्यामध्ये विविधता न करणे आणि असे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट त्या ठिकाणी केले जाते. कारण प्रत्येक जे वर्कर्स असतो तो वेगळा असतो. मग असा वेगळा कसा असतो? तर त्याचे नॅशनल ओरिजिन, त्याचे एज, त्याचे जेंडर, त्याचे रॅशियल, इथनिक, हँडिकॅप, रिलिजियस बॅकग्राऊंड यानुसार तो वर्कर्स हा डिफरंट असतो. मग त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या बिझनेस कंपनीमध्ये काय केले जाते? तर डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर असे डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी होऊ नये, त्या ठिकाणी भेदभाव केला जाऊ नये, त्यांच्यामध्ये विविधता असते. तर त्याच्यावरून या डायव्हर्सिटीचे ओके मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावे लागतेच. ओके, आणि ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पोटेन्शियल थ्रेट्स टू डायव्हर्सिटी. मग या डायव्हर्सिटीचे थ्रेट्स कोणकोणते आहेत? ओके, त्यांचे धोके कोणते आहेत?
त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर वर्कफोर्स डायव्हर्सिटी प्रोड्युसेस, ओके, वर्कफोर्स डायव्हर्सिटी प्रोड्युसेस both benefits and problems for employers. Okay, workforce diversity produces both benefits and problems for employers. तर या ठिकाणी काय सांगितले आहे, जे काही वर्कफोर्स आहे, ओके, वर्कफोर्स डायव्हर्सिटी आहे ती प्रोड्यूस काय करते, तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत, वर्कफोर्स डायव्हर्सिटी प्रोड्युसेस बोथ बेनिफिट्स अँड प्रॉब्लेम्स फॉर एम्प्लॉयर्स. तर हे वर्कफोर्स डायव्हर्सिटी काय प्रोड्यूस करते, तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्या एम्प्लॉयर्ससाठी बेनिफिट्स आणि प्रॉब्लेम्स या दोन्ही गोष्टी या डायव्हर्सिटी वर्कफोर्समध्ये प्रोड्यूस केल्या जातात. अनमॅनेज it can produce behavioral barriers that reduce cooperation. Potential problems include, मग यामध्ये ओके काय होते, तर अनमॅनेज होते. अनमॅनेज सिच्युएशन झाल्यावर काय होणार आहेत, तर त्या ठिकाणी ओके प्रोड्युसेस बिहेवियरल बॅरियर्स अँड दॅट रिड्यूस कॉपरेशन. त्या ठिकाणी त्यांचे बिहेवियर चेंज होणार आहे आणि त्याच्यामधून अनेक अडथळे बॅरियर्स त्या ठिकाणी निर्माण होऊन कोऑपरेशन सहकार्याची भावना त्या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. ओके, डायव्हर्सिटीचे धोके कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी हे डायव्हर्सिटी ओके वर्कफोर्स डायव्हर्सिटी काय करते, बेनिफिट्स आणि प्रॉब्लेम्स त्या एम्प्लॉयर्सबद्दलचे प्रोड्यूस करण्याचे काम करते. त्यामुळे त्या ठिकाणी अनमॅनेज अशी सिच्युएशन क्रिएट होते आणि त्याच्यामुळे काय होते, जे काय बिहेवियरल आहे ओके असे प्रोड्यूस बिहेवियरल काय होते त्या ठिकाणी बॅरियर्स निर्माण करते आणि त्याच्यामधून कोऑपरेशन हे त्या ठिकाणी रिड्यूस होताना दिसून येते. मग या डायव्हर्सिटीचे पोटेन्शियल प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत, तर या पोटेन्शियल प्रॉब्लेम्समध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स आहेत. तर फर्स्ट आहे स्टेरिओटायपिंग. ओके, पोटेन्शियल प्रॉब्लेम्समधील फर्स्ट प्रॉब्लेम म्हणजे स्टेरिओटायपिंग. तर हिअर सम ascribes specific behavioral traits to individual based on the apparent membership in a group. For example, older people can't work hard. ओके, ज्यांचे वय जास्त आहे, जे ओल्ड आहेत ते जास्त मोठ्या प्रमाणावर हार्ड वर्क करू शकत नाही. अँड प्रेज्युडाइज इज अ बायस टुवर्ड्स prejudicing someone based on that person's traits, as in we won't hire him because he's old. ओके, आणि त्या ठिकाणी काय केले जाते, त्या ठिकाणी त्याला हायर केले जाते कारण तो कोण आहे, तो ओल्ड पर्सन असल्यामुळे. त्यानंतर यामधील सेकंड ट्रेट्स आहे प्रॉब्लेम्स आहे डिस्क्रिमिनेशन. तर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर भेदभाव करणे. मग असा भेदभाव का केला जातो, कोणत्या ठिकाणी केला जातो, द डिस्क्रिमिनेशन इज प्रेज्युडाइज इन ॲक्शन. ओके, हे काय भेदभाव केले जाते ते ॲक्शनमधून प्रेज्युडाइज होत असते. इट मीन्स टेकिंग स्पेसिफिक ॲक्शन टुवर्ड ऑर अगेन्स्ट द पर्सन बेस्ड ऑन द पर्सन्स ग्रुप. ओके, डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर त्या डिस्क्रिमिनेशन इज प्रेज्युडाइज इन ॲक्शन. इट मीन्स taking specific action toward or against that the person based on the person's group. Of course, it's generally illegal to discriminate at work based on someone's age, race, gender, डिसॅबिलिटी, रॅशनल ओरिजिन. तर असे डिस्क्रिमिनेशन कसे आहे, इलिगल आहे, बेकायदेशीर आहे. असे डिस्क्रिमिनेशन कोणत्याही ठिकाणी केले जाऊ नये. ओके, डिस्क्रिमिनेशन कसे केले जाते, तर जो काय एम्प्लॉयर आहे त्याचे एज, त्याचे रेस, त्याचे जेंडर, त्याची डिसॅबिलिटी, नॅशनल ओरिजिन याच्या आधारावर असे डिस्क्रिमिनेशन केले जाते, असा भेदभाव केले जाते. परंतु असे डिस्क्रिमिनेट करणे इलिगल या ठिकाणी मानले जाते. बट इन प्रॅक्टिस डिस्क्रिमिनेशन मे बी सबटल. ओके, डिस्क्रिमिनेशन हे कसे आहे, सबटल आहे. फॉर एक्झाम्पल, मेनी आर्ग्यू दॅट अ ग्लास सिलिंग
enforced by an old boys network prevents women from reaching top management. त्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे टोकॅनिझम. तर व्हॉट इज मीन बाय टोकॅनिझम? तर टोकनिझम means a company appoints a small group of women or others to high profile positions, okay, rather than more aggressively seeking full representation for that group. okay, टोकेनिझम म्हणजे काय? तर जी काही कंपनी आहे ती कंपनी काय करते, स्मॉल ग्रुप ऑफ वुमन और ऑदर्स टू हाय प्रोफाईल पोझिशन. ओके, असा स्मॉल ग्रुप ऑफ वुमनचा जो असेल आणि हाय प्रोफाईल पोझिशन्स या ठिकाणी त्यांना अपॉइंट करते आणि रॅदर दॅन मोर ॲग्रेसिव्हली सिकिंग फुल रिप्रेझेंटेशन फॉर दॅट ग्रुप. ओके, टोकॅनिझम म्हणजे काय? तर या ठिकाणी ती कंपनी जे काही वुमेनचा स्मॉल ग्रुप असेल त्यांना अपॉइंट करते, त्याचबरोबर हाय प्रोफाईल पोझिशन्स असणाऱ्या ओके त्यांना पण या ठिकाणी अपॉइंट केले जाते आणि त्याच्यामधून ओके फुल रिप्रेझेंटेशन त्या ग्रुपचे या ठिकाणी केले जाते. हा देखील यामधील आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आहे इंथ्रोसेंट्रिम्स. व्हॉट इज मीन बाय इंथ्रोसेंट्रिम्स? इज द टेंडन्सी टू व्ह्यू मेंबर्स. ओके, इंथ्रोसेंट्रिम्स मीन्स is the tendency to view member of other social groups less favorably than one's own. Thus, in one study in the US, managers attributed the performance of some minorities less to their abilities and more to help they receive from others. The same managers attributed the performance of non-minorities to their own abilities. Discrimination against women goes beyond glass ceiling. Okay, discrimination womenच्या goes beyond not glass ceilings. Working women also confront okay working women also confront gender role stereotypes, the tendency to associate women with certain jobs. तर हे काय आहेत? या पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आहेत या डायव्हर्सिटीचे. तर ते कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत? तर फर्स्ट आहे स्टेरियोटायपिंग, सेकंड इज डिस्क्रिमिनेशन, थर्ड इज टोकेनिझम, नेक्स्ट इज इथोसेंट्रिम्स अँड लास्ट इज जेंडर रोल स्टेरियोटाइप्स. तर असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे या डायव्हर्सिटीमध्ये दिसून येतात. ओके, डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतात त्या ठिकाणी काय केले जाते? डिस्क्रिमिनेशन केले जाते, त्या ठिकाणी भेदभाव केला जातो, विविधता त्या ठिकाणी केली जाते. मग असे डायव्हर्सिटी कसे केले जाते? तर त्या ठिकाणी एम्प्लॉईज ओके अनेक एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतात. मग त्या ठिकाणी रॅशियल, इथनिक, जेंडर, कल्चरल, नॅशनल ऑरिजिन, हँडिकॅप, एज आणि रिलियस बॅकग्राऊंडनुसार काय केले जाते? त्या ठिकाणी डायव्हर्सिटी डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी त्यांना केले जाते. तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत, त्यांचा इफेक्ट या डायव्हर्सिटीमध्ये कशा पद्धतीने होतो, ते अफेक्ट कसे करतात हे आपण या ठिकाणी आता पाहिलेले आहे. त्यानंतर आपण सम डायव्हर्सिटी बेनिफिट्स, या डायव्हर्सिटीचे बेनिफिट्स कोणते आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, त्याचे फायदे कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. The key to deriving benefits is properly managing these potential problems. Okay, the key to deriving benefits is properly managing these potential problems. In one study, researchers examined the diversity climate in 654 stores of a large US retail chain. They define diversity climate as the extent to which employees in the stores said the firm promotes equal opportunity and inclusion. They found the highest sales growth in stores with the highest pro-diversity climate and the lowest in stores where subordinates and managers
रिपोर्टेड लेस हॉस्पिटेबल डायव्हर्सिटी क्लायमेट्स. तर या डायव्हर्सिटीचे जे काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे डायव्हर्सिटी बेनिफिट्स काय करतात, तर जे काही पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आहेत त्यांना प्रॉपरली मॅनेज करण्याचे काम हे बेनिफिट्स या ठिकाणी करीत असतात. ओके, डायव्हर्सिटी बेनिफिट्स काय करतात, तर जे काही पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मॅनेजिंग करण्याचे काम या ठिकाणी हे डायव्हर्सिटी बेनिफिट्स करतात. तर यामध्ये एक स्टडी करण्यात आला, यामध्ये रिसर्च करण्यात आला आणि त्याच्यामधून हे डायव्हर्सिटी बेनिफिट्स कशा प्रकारे त्या प्रॉब्लेम्सना पोटेन्शियल प्रॉब्लेम्सना मॅनेज करतात ते यातून फाइंड आउट करण्यात आले. त्यामध्ये जो रिसर्च करण्यात आला तो कसा केला, तर एक स्टोर्स ऑफ अ लार्ज US रिटेल चेन, US मधील एक रिटेल चेनचे लार्ज स्टोअर या ठिकाणी सिलेक्ट केले. त्याचबरोबर त्या ठिकाणचे डायव्हर्सिटी क्लायमेट आहे तो 654 स्टोअर्स होता अँड दे डिफाईन डायव्हर्सिटी क्लायमेट्स, आणि त्यामधून डायव्हर्सिटी क्लायमेट्स हे डिफाईन करण्यात आले ॲज द एक्सटेंट टू विच एम्प्लॉईज इन द स्टोअर्स सेट द फर्म प्रोमोट्स इक्वल ऑपॉर्च्युनिटी अँड इन्क्लुजन. मग या स्टोअर्सने काय केली, तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी अँड इन्क्लुजन प्रोमोट करण्याचे काम यांनी केले. आणि ते फाउंड द हायेस्ट सेल्स ग्रोथ इन स्टोअर्स, आणि त्यामधून काय शोधले, तर जे काही स्टोअर आहे त्याच्यामध्ये जी सेल्स ग्रोथ आहे ती हायेस्ट झालेली यामधून दिसून आली विथ द हायेस्ट प्रो डायव्हर्सिटी क्लायमेट. ओके, त्याचबरोबर प्रो डायव्हर्सिटी क्लायमेट देखील या ठिकाणी हायेस्ट झाले. अँड द लोवेस्ट इन स्टोअर्स वेअर सब ऑर्डिनेट्स अँड मॅनेजर्स रिपोर्टेड लेस हॉस्पिटेबल डायव्हर्सिटी क्लायमेट. त्यानंतर आणखीन एक स्टडी या ठिकाणी करण्यात आला. ओके, अनदर स्टडी फाउंड रॅशियल डिस्क्रिमिनेशन टू बी रिलेटेड निगेटिव्हली टू एम्प्लॉय कमिटमेंट ऑल द ऑर्गनायझेशनल एफर्ट्स टू सपोर्ट डायव्हर्सिटी रिड्यूस सच निगेटिव्ह इफेक्ट्स. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये जी सर्च केला त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली इफेक्ट दिसले, बट त्यांनी जो अनादर स्टडी केला त्याच्यामध्ये त्यांना निगेटिव्हली इफेक्ट्स या ठिकाणी दिसून आले. कारण जेव्हा तो स्टडी केला त्यामधून त्यांनी काय फाउंड केले, तर रॅशियल डिस्क्रिप्शन यामधून त्यांनी फाउंड केले आणि ते निगेटिव्हली एम्प्लॉय कमिटवरती ते निगेटिव्हली इफेक्ट करीत होते आणि त्याच्याशी हे रिलेटेड होते. त्यामुळे हे डायव्हर्सिटी बेनिफिट्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधून हे बेनिफिट्स काय करतात, जे काही पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आहेत त्यांना प्रॉपरली मॅनेजिंग करण्याचे काम हे डायव्हर्सिटी ड्रायव्हिंग बेनिफिट्स या ठिकाणी करीत असतात. त्यानंतर आपण यामध्ये डायव्हर्सिटी काउंट्स. डायव्हर्सिटी काउंट्स म्हणजे काय, तर डायव्हर्सिटी कॅन ॲक्च्युली ड्राईव्ह हायर प्रॉफिट्स. हे डायव्हर्सिटी काय करते, तर हायर प्रॉफिट्स ड्राईव्ह करण्याचे काम करीत असते. फॉर एक्झाम्पल, मोर दॅन 50 ऑफ द लार्जेस्ट US कंपनीज इन्क्लुडिंग GE, मायक्रोसॉफ्ट अँड वॉलमार्ट. तर US मध्ये 50पेक्षा मोठ्या अशा काय आहेत कंपनीज आहेत. फॉर एक्झाम्पल GE, मायक्रोसॉफ्ट, वॉलमार्ट. त्याचबरोबर रिसेंटली फिल्ड ब्रीफ्स विथ द US सुप्रीम कोर्ट arguing that affirmative action produces increased sales and profits. Thus, when Merck needed halal certification for one of its medicines, it turned to its Muslim employees. They helped Merck bring the product to market faster and help ensure its acceptance among Muslims. अशा प्रकारे हे डायव्हर्सिटी काउंट्स या ठिकाणी काय केली जाते, डायव्हर्सिटी काउंट्स केली जाते. आणि डायव्हर्सिटी ॲक्च्युली काय करते, असे हायर प्रॉफिट्स ड्राईव्ह करण्याचे काम करीत असते. यानंतरचं कंटेंट आहे मॅनेजिंग डायव्हर्सिटी. तरी डायव्हर्सिटी मॅनेजिंग डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर मॅनेजिंग डायव्हर्सिटी मीन्स maximizing diversity potential benefits while minimizing the potential problems. मॅनेजिंग डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर मॅक्सिमायझिंग डायव्हर्सिटी पोटेन्शियल
बेनिफिट्स जास्तीत जास्त असे डायव्हर्सिटी पोटेन्शियल बेनिफिट्स असतील तर मिनिमायझिंग द पोटेन्शियल प्रॉब्लेम्स त्यालाच मॅनेजिंग डायव्हर्सिटी असे म्हणतात. ओके, ज्या ठिकाणी पोटेन्शियल डायव्हर्सिटीज पोटेन्शियल बेनिफिट्स हे मॅक्सिमाइज असतील त्या ठिकाणी पोटेन्शियल प्रॉब्लेम्स हे कसे असणार आहे, मिनिमायझिंग असणार आहेत. सच ॲज प्रेजुडाइस that can undermine cooperation. In practice, diversity management involves both compulsory and voluntary actions. ओके, डायव्हर्सिटी मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत तर कंपल्सरी अँड व्हॉलंटरी ॲक्शन्स या गोष्टी याच्यामध्ये डायव्हर्सिटी मॅनेजमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, त्यांचा यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर कोणत्या आहेत तर कंपल्सरी ॲक्शन अँड व्हॉलंटरी ॲक्शन. कंपल्सरी ॲक्शन कांट गॅरंटी कोऑपरेशन. ओके, कंपल्सरी ॲक्शनची कोऑपरेशनची गॅरंटी यामध्ये नसते. मॅनेजिंग डायव्हर्सिटी देअरफॉर युजली रिलायज ऑन टेकिंग स्टेप्स टू एनकरेज एम्प्लॉईज टू वर्क टुगेदर प्रोडक्टिवली. ओके, मॅनेजिंग डायव्हर्सिटी त्यांची डायव्हर्सिटी यूज कुठे करतात तर जे काही एम्प्लॉईज आहेत ते ज्या ठिकाणी काम करतात तर त्यांनी प्रोडक्टिवली काम करावे यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेप्स घेतल्या जातात आणि या ठिकाणी हे मॅनेजिंग डायव्हर्सिटी यूज केले जाते. टिपिकली दिस स्टार्ट्स ॲट दी टॉप आणि हे जे काही मॅनेजिंग डायव्हर्सिटी आहे त्याची सुरुवात कुठून होते तर टॉप लेवलपासून याची स्टार्टिंग होत असते. दी एम्प्लॉयर इन्स्टिट्यूट्स अ डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम. ओके, दी एम्प्लॉयर इन्स्टिट्यूट्स अ डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम. तर हे जो काही डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तो कोण इन्स्टिट्यूट करतं तर हे एम्प्लॉयर्स असे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम इन्स्टिट्यूट करीत असतात. अ मेन एम इज टू मेक एम्प्लॉईज मोर सेन्सिटिव्ह टू अँड बेटर अवेल टू अडॉप्ट टू इंडिव्हिज्युअल कल्चर डिफरन्सेस. तर असे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम्स इन्स्टिट्यूट करण्याचे त्यांचे एम काय आहे तर यामधून जे काय एम्प्लॉईज आहेत एम्प्लॉईज मोर सेन्सिटिव्ह टू अँड बेटर अवेल टू अडॉप्ट इंडिव्हिज्युअल कल्चर डिफरन्सेस. जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कल्चर डिफरन्सेस अडॉप्ट करण्यासाठी हे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम्स या ठिकाणी इन्स्टिट्यूट केले जातात. हिअर वन रायटर ॲडव्होकेट्स अ 4 स्टेप AGEM डायव्हर्सिटी ट्रेनिंग प्रोसेस, ॲप्रोच, गोल्स, एक्झिक्युटिव्ह कमिटमेंट अँड मॅन्डेटरी अटेंडन्सी. तर हे जे काय डायव्हर्सिटी आहे त्याला AGEM या 4 स्टेप्समध्ये ॲडव्होकेट्सने राईट केले आहे. रायटर ॲडव्होकेट्स अ 4 स्टेप AGEM. तर डायव्हर्सिटी ट्रेनिंग प्रोसेस, ॲप्रोच, गोल्स, एक्झिक्युटिव्ह कमिटमेंट अँड मॅन्डेटरी अटेंडन्सी. First, determine if diversity training is the solution or if some other approach is more advisable. If training is the solution, then set measurable program goals. Having training participants evaluate their units, diversity efforts. Next, make sure a high visibility executive commits to the program. Finally, make training mandatory. As an example, 5 sets of voluntary organization activities often constitute such company-wide diversity management programs. तर अशा प्रकारे हे मॅनेजिंग डायव्हर्सिटी असे वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करून जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांना इंडिव्हिज्युअल कल्चर डिफरन्सेस अडॉप्ट करण्यासाठी असे प्रोग्राम्स डायव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट केले जातात. तर अशा प्रकारे तर यामधून प्रोव्हाइड स्ट्रॉंग लीडरशिप, access the situation, provide diversity training and education, change culture and management system and evaluate the diversity management program. तर हे जे काही मॅनेजिंग डायव्हर्सिटी आहे
ते डायव्हर्सिटी मॅनेजिंग करताना कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, तर यामधून स्ट्रॉंग लिडरशिप या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. ओके. त्याचबरोबर असेस द सिच्युएशन, जी काही सिच्युएशन आहे त्याला योग्य त्या प्रकारे असेस देखील या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर डायव्हर्सिटी ट्रेनिंग अँड एज्युकेशन देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाते. चेंज कल्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम. ओके. जेव्हा डायव्हर्सिटी मॅनेज करायचे असेल तर त्यासाठी त्याचे काय कल्चर आहे, जे मॅनेजमेंट सिस्टम आहे त्याच्यामध्ये चेंज करणे आवश्यक आहे आणि तो चेंज या ठिकाणी केला जातो. आणि लास्ट, इव्हॅल्युएट द डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम. जे काही डायव्हर्सिटी मॅनेजमेंट प्रोग्राम्स आहेत या ठिकाणी इव्हॅल्युएट देखील या मॅनेजिंग डायव्हर्सिटीमध्ये केले जाते. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये डायव्हर्सिटी मॅनेजमेंट, हे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट नक्की काय आहे, त्याची पोटेन्शियल थ्रेड्स कोणते आहेत, त्याचबरोबर डायव्हर्सिटी काउंट्स कसे केले जाते, त्याचे बेनिफिट्स, डायव्हर्सिटीचे जे काही बेनिफिट्स आहेत ते डायव्हर्सिटी बेनिफिट्स कोणते आहेत, आणि मॅनेजिंग डायव्हर्सिटी कशा पद्धतीने मॅनेज केली जाते यांचा स्टडी आपण या ठिकाणी आज या लेक्चर्समध्ये केला आहे. तर डायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर डायव्हर्सिटी मीन्स being diverse or varied, and at work means having a workforce comprised of 2 or more groups of employees. तर वर्क म्हणजे काय, ज्या ठिकाणी ग्रुपने किंवा एम्प्लॉईज हे काय करतात, काम करीत असतात आणि त्या ठिकाणी असे डायव्हर्सिटी मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. मग या ठिकाणी रॅशियल, इथनिक, जेंडर, कल्चरल, नॅशनल ओरिजिन, हँडिकॅप, एज आणि रिलिजियस बॅकग्राऊंडनुसार त्या ठिकाणी काय केले जाते, डिस्क्रिमिनेशन करण्याचे काम केले जाते, त्यालाच डायव्हर्सिटी असे म्हणतात. मग असे डिस्क्रिमिनेशन होऊ नये किंवा ते करू नये यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. मग असे व्यवस्थापन, विविधताचे व्यवस्थापन कसे केले जाते त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये त्याचे डायव्हर्सिटीचे काही पोटेन्शियल थ्रेड्स आहेत, ते थ्रेड्स कोणते आहेत, ते धोके कोणते आहेत, ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत ते पाहिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये डायव्हर्सिटी बेनिफिट्स, याचे काही बेनिफिट्स देखील आहेत, तर ते बेनिफिट्स कोणते आहेत, डायव्हर्सिटी काउंट्स कसे केले जाते आणि डायव्हर्सिटी मॅनेजिंग कशी केली जाते यांचा स्टडी आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.